काढा ते हे लावून पाहिजे मेहंदी तू आता तुम्ही सांगा तुम्हाला धुवाचा खूप त्रास होतो म्हणून मी इग्नोर करत असते. धुवाचा लागेलच. केस धुतले नाही आपण त्या दिवशी स्ट्रेटनिंग केली तेव्हापासून केस धुतले नाही तरी पण कापतो मी. तुम्ही वॉश नाही केलं केसाला? नाही. तर बघा खालची स्ट्रेटनिंग सरळच आहे आपण वरून गुंडाळतो ना तर ते हे झाली पण दादा एकदम थोडे कापा ना. नाही अजून कमी करा. ठीक आहे हो आपण ट्रिमिंग करून आपण ट्रिमिंग करून घ्या म्हणजे शेप पण येऊन जाते केसांना. तो कटल्यासारखे होते जे एक्स्ट्राची ग्रोथ आहे ते निघून जाते. मी इमॅजिन करते तुमचं स्टुडिओ असं बनेल मग त्याच्यात ते राहील ना हेअर वॉश वगैरे करायचं. मग मी तुमच्याकडे येईन मस्त माझी हेअर वॉश करून द्या दादा. फक्त 100 रुपये घेतात ते लोक तुम्ही 150 घेऊन घ्या. नाही नाही मी तर पैसे बी नाही घेत. नाही मी तुमच्याकडे मस्त हेअर कलर मला ग्लोबल कलर वाटलं. आणि दादा तुम्हाला ते येते का काय हेअर हायलाइट? मला कधी करायचं ज्यानं मला करून तुमचा व्हिडिओ पण होती नाही कधी करायचं मला सांग. मी पैसे देते तुम्हाला प्रोडक्ट आणा ना. करा तुमचा जो प्रॉब्लेम झाला ना त्याच्यामुळे आता सुद्धा नको करा. काही म्हणजे अजून एखादा महिना ठीक आहे. मला समजून कोणाला विचारा डॉक्टरला काही हात काय विचारा नको नको. एक महिन्यानंतर मी तुम्हाला स्वतःहून म्हणून काही चला मी तुम्हाला कोण मला हेअर हायलाइट करायचे. हे जे व्हाईट वाले हेअर्स आहे ना ते हायलाइट केले तर ते व्हाईटच नाही होणार. वाईट समजलं तुम्हाला? मेहंदी निघून जाते ते नाही दिसणार असं. माझी हाईट जास्त होते का? पुढची हाईट जास्त तर तुम्ही कमी करा ना. नाही ते चेअरची हाईट कमी नसते. एक दिवस पण आपली चेअर नाही ते पण येऊन जाईल. मॉडेल आहे ते पण होऊन जाईल. ते पण येऊन जाईल आपल्याकडे. तुमच्या एवढ्या भागात ते केस जास्त वाईट आहे. तेवढे फ्रंट साईडलाच दोन्ही वाईट साईडना. दोन्ही साईडने बाकी मागे नाही आहे. ते मागे पाहिजे होते माहिती फ्रंटला नव्हते पाहिजे. दिसून पडलं डायरेक्ट. हा चांगलं नाही दिसत ते. आणि आजकालच्या पोरी किती मेंटेन ठेवतात आणि आपण मग असं राहिलं तर चांगलं नाही वाटत. तुम्ही माझा व्हॉइस पण टाकला होता त्या व्हिडिओमध्ये कशाला? चांगलं असते याचा मला कमेंट येतो ऑरिजिनल व्हॉइस ठेवायचं म्हणून झालं तुम्ही. हा ठेवतोच माझे एक व्हिडिओ नाही का ताई ओरिजिनल व्हॉइसवाला येते, दुसरा कार्टूनवाला आहे, तिसरावाला सॉंग आहे तो ओरिजिनल व्हिडिओ असते पण सॉंग हे करतो. म्हणजे लहान मुलाही पाहायला पाहिजे. म्हणजे मला 3-4 क्लायंट मिळायला पाहिजे 3ही गटातले. काय करणार ना तुझं मी एक न्यू पेज ओपन करणार उद्यापासून का त्याच्यासाठी तुम्ही कंटिन्यू करा कोणतं बी करा ताई. अरे आता तो त्याच्यासाठी कंटेंटची गरज नाही राहील. आपण कोणते पण ते नाही कॅनवा मधनं टेम्पलेट घेऊन पण एडिट करून टाकू शकतो. असा पेज बनवायचा. कारण कंटिन्यू कंटेंट नाही राहत ना. खूप सारे असे आहे युट्यूबर त्यांच्याकडे कंटेंट होतं म्हणू शकत नाही की मी रोजचे कंटेंट टाकतो. तुमच्याकडे बिझनेस आहे ना तुमचा स्वतःचा कंटेंट आहे. स्वयंपाक करणं आणि एका प्रकारचा बिझनेस झाला. नाही 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 माहितीये का जे आपण रेग्युलर स्वयंपाक करतो ना त्याच्यापेक्षा काहीतरी युनिक आयटमच पाहिजे त्याच्यात यूज येतात. असं नाही ताई या युनिकच्या चक्कर मध्ये नाही का ताई भरपूर सारे लोक आहे का आपले मेन असतात जे मेन आपल्याला आहे ना ते किसरत चाललंय. मेन स्वयंपाक करणं भरपूर लोकांना येत नाही. चांगल्या मुलीला स्वयंपाक करता येत नाही ताई. मेन असते आपलं जे मेन आहे. माझी स्ट्रेटनिंग चालली जाईल आता. पाणी झालं असं वरवरून 1-2 दिवसामध्ये डबल नाही असं वरवरून आयरनिंग करून. ठीक आहे ताई. आजचा दिवस कंटिन्यू त्याच्यामध्ये हा तुमचा व्हिडिओ उद्या अपलोड होईल म्हणजे उद्या दिवशी याच्यामध्ये हे होईल ऍड होईल. मग दुसरा महिना चालू उद्यापासून परवापासून मग तुमचा जो व्हिडिओ राहील उद्या अपलोड करेन तो बी ह्याच महिन्यामध्ये काउंटिंग त्याची.
एकदम थोडे कापा, हो. सांगान जास्त थोडे आणि कापान जास्त नाही. असं नको करा. नाही बघा हे कसं आहे? तेवढ्यासाठी कमी करा. मॅडम का म्हणते तुमचा? हा मॅडम काही नाही म्हणते सगळं सांगतायत ते. तुमच्या या व्हिडिओमध्ये आवाज येईल. सर्च का पता चल जाएगा. मॅडम असते म्हणजे प्रत्येक गोष्ट मॅडम जेव्हा पर्सन मी कट करून देत वा. मी रेकॉर्डिंग ऑन ठेवलं पाहिजे होती माझ्या मोबाईलची चुपचाप मध्ये याच्या खाली. मी त्या दिवशीच गेलो ते असं वाटतं व्हॉइस नाही का मी ह्याच्यात काय नव्हतं का असतं. ज्या स्वतः लोकांचं कोणी म्हणत आहे हे करत आहे तर मग कोणाच्या गरीबाच्या माणसाला भला करा काम करा भला केलं भला होते करा. असं नाही. तसं तरी पण तुम्ही जाता. किती खुशी आहे तुम्हाला बघा. तुमच्याकडे जायची, तुम्ही लावला होता. खुशी नाही म्हणतात तर त्याला हे खुशीचा प्रकार नाही आहे माझ्या कामात सेवामध्ये सेवा 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 पूर्ण माझ्या कामात आहे चाहे ते कटिंग असो दाढी असो बॉडी मसाज असो मेनिकेअर असो पेडिकेअर असो नाही आयब्रो असो आपल्या माझ्या कामात आहे ह्या सेवेमध्ये ती अगल्याला खुशी देणं. पण ते का बोलू शब्दच नाही आहे. कोणती सेवा ते गंदीवाली. आता टाका ना ओरिजिनल व्हिडिओ माझा हा रेकॉर्डिंग वाला. ते काहीच पण आपल्याला हा आपल्याला सेवा द्यायची आहे फक्त. हॅलो दादा. नाही असं नाही होऊ शकत मी वा. पण मग तुमच्या वाईफ फोन करून विचारत नाही? नाही नाही तिला माहित आहे मग हजून फक्त दुकानचं घर घरचं दुकान जाते म्हणून आपलं टायमिंग फिक्स आहे इकडे यायचं त्याला दुकान म्हणतात हा, सेवा म्हणजे सेवा त्याला सेवा. आता मी दुकान चालू कटिंग करतो केस कापण्याचे पाप आहे पण याला पुण्याचं काम दिलं केस कापून देणं पुण्याचं काम झालं दाढी करून देणं पुण्याचं काम झालं याला कोणी पाप म्हणते का आपण मी त्या केसाला मर्डर करून राहिलो पण याचा मतलब हे आहे का की पाप करून राहिलो म्हणून. तुम्ही गोष्टी फिरवा नको करायला. मला असं वाटतं का माझ्या कामासंग कसं कोणी खुशी होत असेल त्याला त्याचा चेहरा ग्लो येत असेल दोन खुशी काय नको होतं चांगली गोष्ट आहे. सेवा हा. कान बंद होऊन जायला पाहिजे होते हे ऐकायच्या आधी. चांगलं काम आहे दादा तुमचं. चांगलं नाही म्हणू शकत नाही म्हणते मी खरं सांगू ते तुम्हाला एक खरं सांगतो मला बघा मी कोणत्या याच्यात नव्हतं मी आपलं चुपचाप दुकान आपला व्हिडिओ एडिटिंग असत मला तिकडून पण आला आकाश म्हणते पाय मी आता एवढ्या दिवसात मी ड्रेसमध्ये आहो म्हणते मला बॉडी मसाज करायची आहे म्हणते ठीक आहे म्हटलं म्हणजे तू कधी पण येऊ शकतो म्हटलं कुठे गेला म्हटलं तुझ्या इकडला म्हणजे तू आता जस्ट आता इकडे झाला म्हणजे जॉबवर गेला म्हणून तुला मी कॉल केलं म्हटलं म्हटलं काय आता तुला अगस्त राजस्थान घालता आहे म्हटलं म्हटलं ती रूम कुठे आहे म्हणजे इथं तर रूम आहे म्हटलं ठीक आहे तर मी किती वेळा देऊ म्हणजे तू तुझा पाहिजे टायमिंग कसा आहे आता पहिल्या याच्यात गेले असं दादा पहिल्या फुर्सत मध्ये मग आता काय करत आहे ऑफरच आलाय म्हणा. मग येतो म्हणजे मग तो इथे राहते आणि ते तिकडे जाते. तो इकडे राहते ना ती हा आपल्या. जिंदगी शास्त्राला की कोण केलं तुम्हाला रिग्रेट होत असेल ना की थोडं लवकर लग्न केलं मला लवकर बहुत पसंत आहे कुछ मला बहुत भयानक पसंत आहे ताई मला बायकोला म्हणलं मी तो बालविवाह केलं म्हटलं तुझी जिंदगी चांगली आहे म्हटलं हो, जेव्हा तेच चांगला तुम्हाला- सोन्याचा पोरगा भेटला तुला म्हटलं तुम्हाला मला काही गोष्टीमध्ये पण असते ना माणसांची ही बरोबर राहत नाही वगैरे जसे माझ्या बायको समोरून पण हा हो ते तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींमध्ये रिग्रेट राहतो. मग- बाईला समजून घ्यायला पाहिजे.
तिला माहित आहे घर गृहस्थी आहे, जिंदगी आता मग हे तिचं काम आहे समजायचं. प्रत्येक व्यक्ती म्हणजे मी प्रत्येक याला मीच थोडी आपल्याला खूप गुन्हेगार, हेल्दी पण आहे ती. हा मी प्रत्येक गोष्टीत आपल्या स्वतःला गुन्हेगार नाही ठरू शकत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मी तर आपला दुकानदारी पण आपण स्वतःला आपण आपलं भलं समजतो. ती मला बाहेर जाण्यासाठी अप्रोच करते म्हणा, काय माझी वाईफ है ना. मग असं नाही त्यात मी काही नाही करतो. मी आपल्याला गुन्हेगार नाही म्हणू शकत त्याच्यामध्ये. असं बी काही गोष्टी असतात. माणसांच्या सगळ्याच गोष्टी घरी बरोबर राहिल्या तर माणूस बाहेर मग आता म्हटलं का तुम्ही असं किती जायची गरजच नाही. मग आणि नाही अजून कमी. तुमची लेन नाही का ताई ही वाली ही वाली हा त्याच्या बरोबर करू. त्याच्या लेवलमध्ये करून देईल तुम्हाला. हो. तिला समजायला पाहिजे, पोरं झाले म्हणून मी माहिती तिलाही नाही. समजून सांगलं, तिच्या आई वडिलांना समजून सांगलं, म्हटलं पहा तुम्ही वारंवार असं नको करा. आता कसं आमच्या लेकर बार झालेत, आमची बी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग काय बोल. आमच्या घरदार सब आहे. आता आम्हाला पाहू द्या बा. तुझे मग मी म्हटलं तिला काम घेऊन करायला होतं, अंगात थोडं कमी होईल, हेल्दी आहे, एवढा लठ्ठपणा कमी होईल. ते तुमची माई येऊन घरचे कामं करते काम. अरे साला कोणती गोष्ट झाली त्यात माझ्या बापाचा काय संबंध आला. तुम्ही तिला सांगा की बेटा असं नाही असं करत जा, असं नाही असं करत जा, हातबोट लावत जा, अंगामध्ये मांस वाढत आहे, काही कर स्वतः तर खाल्ल्यानं काही मांस तर कमी होणार नाही आहे. तिला काही पण सांगू आरती काही घरचे काम तर व्यवस्थित करत जा, थोडंसं हातपाय चालवत जा. मला उलटी म्हणते तुझे मायबाप येऊन करतात का असा रंपा डंपा. तुम्हाला त्या गोष्टीचं खूप वाटत असेल, यार कुठे फसली है ना? पण मलाच नाही ताई याच्यामध्ये दोन्ही कोण असला त्याला तहाच वाटते. नाही वाटत आम्हाला तर नाही वाटत. तुमचं आलं काय ताई? ज्या प्रकारे तुमची वाईफ तुम्ही एवढं अप्रोच करता सगळ्या गोष्टीला आणि ती रिस्पॉन्स नाही करत तर तुम्हाला वाटत असेल. हा. असं मी म्हणतो हा. की मनासारख्या गोष्टी नाही घडल्या तर माणसाला असं फील होतं. मग पण बाकी जे सगळं व्यवस्थित असलं कोणाचं त्यांना नाही वाटत. नाही त्यांना कसं वाटणार आहे? त्या सगळ्या गोष्टी बरोबर असल्या तर नाही वाटत ताई. बघा आपण जो व्हिडिओ करतो ना त्याच्या कॅमेराकडे एक नजर पाहिजे आपली. आपण जो काम करतो बरोबर आहे की नाही. आता आपण बोलत होतो ते कॅमेरा तिरसा तुम्ही त्या साईडला केलं देवा कटिंग हो का? तर आपला मला एक नजर इकडे पाहिजे. आता मी इकडले कसं करतो कॅमेरा असाही पाहिजे बरोबर सेंटर मध्ये पाहिजे. असं जेव्हा आपण एडिटिंग वगैरे करतो त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम जाणवायला नाही पाहिजे आपल्याला. परफेक्ट येते सगळं. असं काही बघा सेंटर मध्ये आहे ना बरोबर जे कट केलं ते दिसलं चेहरा बरोबर सेंटर पॉईंट मध्ये आहे. हे सगळ्या गोष्टीला माहित पाहिजे. आपण जेव्हा व्हिडिओ करतो त्या टायमाला बघा आलो दोन्ही लेवल एकसारखं हे गुरु आणि वाली गुरु बघा हे आपण किती आपला पूर्ण हे असो पण एक आपण ज्या कामामध्ये करत असतो काम बरोबर तसं त्याच्याकडे बी एक नजर पाहिजे. आपली का खूप सारी हलकेच काटले आपण नाहीच्या बरोबर मध्ये. तुम्ही हे असं करा, हे काढून घ्या पहिले, मग तुम्हाला छान व्हिडिओ देते. म्हणजे मी पण हेअर बरोबर सेट करून देऊ शकते ना, तुम्हाला नाही जमेल माझे हेअर. मागून व्हिडिओ घेता ते सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही असं एक तर आपण केसेस पांढरे हा थोडं सलामी करतो मागेच्या नंतर तुम्ही फ्रंटच्या करा आधी. फ्रंट झालं माझं आता मी बांधू अशी क्लिप तर लावा आहे. गाडी चालवते का तुमची बायको? गाडी मला एवढ्या चालवून टाकते गाडी कोणत्या खेची मुली आहेत ते माझ्यासारख्या माणसाला चालवून राहिली ते
चालून नाही हे तर खूप जास्त तर काढा. निकट नाही ना, तुम्ही जास्त छोटे कट नाही केले. हा तर त्या हिशोबाने मला मागेची ग्रोथ व्हायला लागलीच की नाही. टकलं टकलं नाही दिसत. नाही बिलकुल नाही दिसणार ते. केसाची ग्रोथ चांगली आहे तुमची, डेन्सिटी चांगली आहे केसांची. यस, पण तेच तर नको आहे ना. आता ते ऑपरेशन झालं होतं तेव्हा आहेत त्या ते परेशान नाही ना, ते बी परेशान आहे. हो तसंच आहे. खूप दबवलं असतं त्याला तुम्ही. मी ना मीची एक सोन्यापेक्षा कमी नाही असं मला वाटते कधी. मला छान वाटलं. मला 50,000 भेटले होते कोटमारे घरी. अच्छा ते नाही मी घेतलं होतं हे. पैसे गव्हर्नमेंटने दिले होते ना मला. सही. माझी दोस्त येणार आहे मला भेटायला हा ताई. चंद्रपूरवरून. बघा ताई इकडे आता हळू. ओके आता केस असे आणि असे करा थोडे थोडे असे. हां हां बस जमलं. हे केस इथले सोडल्यावरचे बरोबर करते मागे. हां हां सही. हां आता कसे करत म्हणत तुम्ही कसे. ते इकडे सही. दोन्ही फेस आले बरोबर. थँक्यू. ओके ताई डन. इकडे तर डन करा. डन. थँक्यू ताई. थँक्यू.